हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 19 श्लोक क्रमांक 5. व स्वप्न व सुषुप्तिर्वा वच जागरण तथा व तुरीयम भयं वापी स्वमहिम्नि स्थितस्य मे. भावार्थ: आत्मगौरवात स्थित झाल्यामुळे मला आता कुठले स्वप्न, कशी सुषुप्ती, कसले जागरण, कोणती तुरीय आणि कसली भीती. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या देहभावाच्या अवस्था आहेत. आत्मज्ञान प्राप्त झाले की ज्ञानी योगियाला तुरीय अवस्था प्राप्त होते. येथे देहादी इंद्रियांची भोगापवर्गता नष्ट होते. त्याला विदेही अवस्था प्राप्त होते. त्याचे मन क्षीण होऊन ते अमन होते. आता त्याचे नित्याचरण देहादिंद्रियांचे चोचले पुरवण्यासाठी मनाच्या मर्जीप्रमाणे होत नाही. तो आता आत्मप्रेरणेने आचरण करतो. यामुळे अशा ज्ञानी योग्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती या पलीकडची चौथी अवस्था प्राप्त होते, तुरीय. येथे राजा जनक सांगत आहे की तो आता तुरीय अवस्थेच्याही पलीकडे पोहोचलेला आहे. देहभाव तर लोप पावलाच आहे, तो विदेही तर झालाच आहे, परंतु आता तो ती तुरीय चौथी अवस्थाही पार करून त्या पलीकडे पोहोचलेला आहे. आता पुन्हा या देहभावाच्या अवस्थेत येण्याची शक्यता मुळीच नाही. ते बीज केव्हाच जळून त्याचे पवित्र असे भस्म झाले आहे. चौथ्या अवस्थेत आत्मप्रेरणेने आचरण होत असते. आता ती तुरीय अवस्थाही लोप पावल्यामुळे या चौथ्या अवस्थेपलीकडे स्वात्माचरण होते, कारण आता तुरीयाच्या पलीकडे आत्मस्वरूप प्राप्त झाले आहे. पुढे राजा जनक सांगतो की यामुळे मला आता कसली भीती. चौथ्या अवस्थेत कसली भीती होती. जरी देहभाव नष्ट झाला, विदेही अवस्था जरी प्राप्त झाली, तुरीय अवस्था प्राप्त झाली, तरीही अजून आत्मस्वरूप प्राप्त झालेले नव्हते. कदाचित अशा स्थितीत देहाचा मृत्यू झाला तर आत्मप्राप्तीसाठी पुनर्जन्म घ्यावा लागला असता, ही ती भीती होती. आता चौथी अवस्था ही पार केल्यामुळे मुक्ती प्राप्त झाली, जीवन सार्थक झाले. हरिओम. श्लोक क्रमांक 6. व दूरं व समीपं वा बाह्यं वाभ्यन्तरं क्व वा क्व स्थूलं क्वच वा सूक्ष्मं स्वमहिम्नि स्थितस्य मे. भावार्थ: आत्मगौरवात स्थित झाल्यामुळे मला आता दूर काय आणि जवळ काय, किंवा बाहेर काय आणि आत काय, तसेच जड काय आणि सूक्ष्म काय. राजा जनक सांगत आहे की मी आता आत्मगौरवात स्वस्थानी स्थित झालो आहे. आत्मस्वरूप झालेला असल्यामुळे आता विश्वासह विश्वातील तमाम सर्व काही मीच आहे. प्रत्येक वस्तू, गोष्ट मीच आहे. हे सर्व माझाच विस्तार आहे. हा सर्व माझा जोड आहे. आता येथे माझ्याशिवाय अन्य काहीही नाही. आत्मब्रह्म हीच एकमेव अवस्था आहे. अशा स्थितीत माझाच विस्तार माझ्यापासून निराळा असू शकत नाही. देहाचा एखादा अवयव देहापासून निराळा असू शकत नाही. देह आणि त्याचा हात किंवा पाय वेगळा म्हणून सांगितला जात नाही. देहाच्या कोणत्याही भागाला, अवयवाला जखम झाली तरी त्याची कळ सर्व देहाला जाणवते, कारण ते सर्व देहच आहे. तो देहाचाच विस्तार आहे. याचप्रमाणे आता आत्मस्वरूपता आल्यामुळे विश्वातील तमाम वस्तू या माझ्याच विस्ताराचा भाग आहेत. यामुळे त्यातील काही गोष्टी दूर आहेत आणि काही गोष्टी जवळ आहेत असा भाव मला नाही. सर्व काही माझेच आहे. सर्व काही माझ्यातच सामावलेले आहे. येथे दूर जवळ असे काहीही नाही. मी विश्वस्वरूप झालो आहे. यामुळे आत आणि बाहेर असे काहीही नाही. जे आहे ते मीच आहे. येथे सबाह्यांतरी एकरूपता आहे. लाडवात आत आणि बाहेर असे काही नसते. तो एकसंध लाडू असतो. तसेच हे विश्व आणि मी एकसंध आहोत. जड फूल आणि त्याचा सूक्ष्म स्वाद एकरूप असतात. तसेच विश्वात जड सूक्ष्म असा भेद नाही. त्यात सीमारेषा नाही.
सूक्ष्माचाच भाग जड आहे आणि जडाचाच भाग सूक्ष्म आहे. दोन्ही मीच आहे. हरिओम.